आजच्या दिवसाची सुरुवात आपण करत आहोत मिसळपाव आणि बटाटा वड्यापासून, आणि ते पण अलिबागमध्ये. सो अलिबाग दोन गोष्टींसाठी फेमस आहे, एक तर त्याचे बीच आणि दुसरं म्हणजे अलिबागचं फूड. आज आपण दिवसभर अलिबाग एक्सप्लोअर करणार आहोत, अलिबागमध्ये फिरणार आहोत, खाणार पिणार मजा करणार आणि जलसा करणार आहे. ॲक्च्युली माझा इथे थांबायचा प्लॅन नव्हता या रेस्टॉरंटमध्ये, पण मी जेव्हा या रेस्टॉरंटच्या समोरून पास झालो ना, तेव्हा मला बटाटा वड्याचा एकदम घमघमीत वास नाही सुगंध आला. सो मला नकळत इथे यावं लागलं. आणि बटाटे वडे आणि एक मुंबईकर याचं फार जुनं नातं आहे, हे तर तुम्हाला पण माहिती असेल. 6 महिन्यानंतर आज मी रेस्टॉरंटमध्ये बसून ब्रेकफास्ट करतो आहे. याच्या आधी 17 मार्चला म्हणजे जेव्हा माझा बड्डे होता तेव्हा मी रेस्टॉरंटमध्ये पार्टी केलेली, म्हणजे लास्ट पार्टी केलेली. त्याच्यानंतर 24 मार्चला 24 मार्चला लॉकडाऊन चालू झाला आणि त्याच्यानंतर आज मी फर्स्ट टाईम रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. लॉकडाऊनमध्ये मी घरी पण पार्सल स्विगी झोमॅटोने मागवलेले आहेत, बट रेस्टॉरंटमधलं जे जेवण आहे ना, ते रेस्टॉरंटमध्ये खायचीच मजा वेगळीच आहे. मी आता थांबलेलो सुमंगल हॉटेलमध्ये. ब्रेकफास्ट खरोखर खूप चांगला होता. हे आहे अलिबाग सिटीमध्ये. जेव्हा कधी तुम्ही याल या रेस्टॉरंटला नक्की भेट द्या. आता जस्ट मी रेस्टॉरंटमधून नाश्ता करून बाहेर निघालो, बट बाहेर आल्यावर ह्युमिडिटी इतकी वाढलेली वाटली ना की गरमी खूपच जास्त आहे. ॲक्च्युली इथे पाऊस पण नाही पडला आहे. सो आता मी प्लॅन करतो आहे अलिबाग बीचला जायचा. बघूया तिकडे कसं काय माहोल आहे, बट मला वाटत नाही की एवढ्या गरमीमध्ये मी फिरू शकेन. सुस्वागतम अलिबाग नगर परिषद. आणि आपण आलो आहोत अलिबाग बीच जवळ. वा, कुठेतरी जरा सावली दिसली. आणि हा आहे अलिबाग बीच. आणि बीचवर आता कोणच नाही आहे, बीच पूर्णपणे रिकाम आहे. कारण गरमी इतकी जास्त आहे ना की जी कोण इथे माणसं आलेली आहेत ती सगळी शेडमध्ये बसलेली आहेत. बाहेर इथे बीचवर फिरायचं रिस्क कोणच नाही घेत आहे, कारण की खूप जास्त गरमी आहे, पूर्ण डिहायड्रेट व्हायला होतं आहे. हा जो तुम्हाला समोर किल्ला दिसतो आहे तो आहे कुलाबा किल्ला. मी आता मगाशी त्या मुलाशी बोललो तेव्हा त्याने मला सांगितलं की या जो किल्ला आहे ना मागे, त्याच्यावर तुम्ही चालतसुद्धा जाऊ शकता, घोड्यानेसुद्धा जाऊ शकता, बट जेव्हा पाणी कमी असेल ना तेव्हाच. अदरवाईज दुसऱ्या वेळी जेव्हा पाणी जास्त असेल तेव्हा तुम्ही बोटीने सुद्धा जाऊ शकता, म्हणजे बोटीची सर्व्हिससुद्धा अवेलेबल आहे. बट कोविडमुळे सध्या ती सर्व्हिस बंद ठेवण्यात आलेली आहे. तुम्ही कधी अलिबाग बीचवर आलात तर ATV राईड नक्की घ्या. आपला मित्र आहे संकेत कदम म्हणून, त्याचे चार्जेस वगैरे तो तुम्हाला आता सांगेल. आपल्या ATVचं नाव आहे चिकू ATV राईड. आपला चार्जेस आहे एकाचे 100, दोघांचे 200 घेतो आणि 1-1.5 किलोमीटरचा राऊंड असतो. सो जेव्हा कधी तुम्ही याल चिकू राईड्सला नक्की भेट द्या. खरोखर अमेझिंग आहे, खूप मजा येईल तुम्हाला. सो आता मी अलिबाग बीचवरून निघतो आहे. त्या ATV राईडमुळे अलिबाग बीचवर जरा मजा आली, म्हणजे वाटलं मला जरा बीचवर आल्यासारखं. सो बट आता गरमीमुळे खूप वैतागलो आहे, म्हणजे दमायला झालं ॲक्च्युली. सो मी आता कुठेतरी जाईन आणि थोडी रेस्ट घेईन आणि त्याच्यानंतर मी बघू कुठे जायचा प्लॅन करतो. सो अपडेट करेन मी तुम्हाला. अलिबाग बीचवरून जो मी निघालेलो तो मी आलेलो नागाव बीचला, बट तिकडे येऊन आपली झाली फजेती. कारण एक पण माणूस नव्हता बीचवर, म्हणजे कोणच नाही, एकदम ओसाड बीच होता. सो मी तिकडे काहीच शूट नाही केलं, म्हणजे काही दाखवण्यासारखं नव्हतंच, तर मी शूट करूच काय. आणि ऊन तर एकदम भयंकर होतं.
सो मी डिसाईड केलं की तिकडेच थांबायचं जवळपास. सो तिकडे एक फूड स्टॉल होता, मी तिकडे थांबलो थोडा वेळ. कॅमेऱ्याच्या बॅटरीज वगैरे ज्या आहेत आपल्या त्या थोड्या चार्ज करून घेतल्या आणि मॉर्निंगला ब्रेकफास्ट तर हेवी केलेला, त्याच्यामुळे दुपारी इतकी काही भूक नाही लागली. सो एक मॅगीवर आपण काम चालवलं. पुढे निघायच्या आधी आपल्याला एक हेवी मील घ्यायचं आहे, म्हणून दुपारी मी जास्त लंच वगैरे करण्याच्या भानगडीत पडलो नाही. सो आता आपण जातो आहे वर्सोली बीचला. बघूया तिकडे काय आहे. बॅलन्स बघ आजींचा, बॅलन्स बघ. आपल्याला जायचं होतं वर्सोली बीचला आणि आपण आलो आहे हा तर कोळीवाडा वाटतोय. म्हणजे बघूया आता आलो आहे ते काय आहे ते. बघायला भारी वाटतंय. ताई वर्सोली बीच कुठे आहे, कसं जायचं असं, आणि हे काय आहे? ओके ओके थँक्यू ताई. प्रॉन्स हे बघा, अलिबाग ज्याच्यासाठी फेमस आहे ना ती ही जागा आहे, सुकट बोंबील. हे जे आता आपण आलेलो हे आहे वर्सोली बंदर. आपण ॲक्च्युली चुकून इकडे आलो, आपल्याला जायचं आहे वर्सोली बीचला. बट बरं झालं इकडे आलो, आपल्याला एक नवीन काहीतरी बघायला तरी भेटलं. तर तुम्हाला सांगणारच होतं की शेकोटीचा असा वास येतो आहे. संध्याकाळी झाली आहे मस्त आणि समोरून बघतो तर इथे शेकोटी चालूच होती. मस्त माहोल आहे इकडे एकदम. संध्याकाळच्या आता वाजले असतील 5, 5:30, 5:15 असं वाटतं. अंगणात एखाद्या घराच्या समोर अंगणात जाऊन बसायचं शेकोटी समोर. मस्त मातीचा वास आहे, शेकोटीचा मस्त धूर झालाय, चहाचा एक कप, बस अजून काय पाहिजे लाईफमध्ये. लाईफ सेट. फायनली आपण पोचलोय वर्सोली बीचला. सो हा आहे आपला वर्सोली बीच. सकाळपासून आपण 2 बीच ऑलरेडी बघितलेले आहेत, एक अलिबाग बीच आणि एक नागाव बीच. नागाव बीच मी तुम्हाला दाखवलंच नाही. सो हा आहे तिसरा बीच आपला अलिबागचा, वर्सोली बीच. कंपॅरेटिव्ह पहिल्याच्या 2 बीचपेक्षा ह्या बीचवर जास्त गर्दी आहे माणसांची. मुलं पण मस्त याची मजा घेत आहेत, आनंद घेत आहेत, सगळे क्रिकेट घेत आहेत. खरोखर पण ह्यांना बघून माझं पण मन होतं आहे खेळावंसं. बट ठीक आहे, आपण आपली कसर परत कधीतरी काढू. बट खरोखर हा बीच खूप सुंदर आहे, पाणी एकदम साफ आहे. सो मित्रांनो, आता इथून आपल्याला निघायला लागेल, कारण की काळोख पडायला लागलेलं आहे आणि पोटात कावळीसुद्धा ओरडायला लागले आहेत. फटाफट काहीतरी जाऊन आपण खाऊया, कारण की आपल्याला परत मुंबईला जायला निघायचं आहे. निघायच्या आधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की मी एक्सपेक्ट केलेलं की इथे वॉटर स्पोर्ट्स वगैरे असतील, बट इथे असं काहीच नव्हतं. मे बी कोविडमुळे हे इकडचे वॉटर स्पोर्ट्स वगैरे बंद असतील.
जर तुम्ही अलिबागला येणार असाल आणि तुम्हाला इकडचे वॉटर स्पोर्ट एन्जॉय करायचे असतील तर येण्याच्या आधी तुम्ही इथे इन्क्वायरी करा आणि मगच इकडे या. चला आता आपण पोचूया फटाफट एखाद्या हॉटेलमध्ये. आपल्याला पोटापाण्याचा प्रश्न आपण सॉल्व्ह करूया आणि फटाफट तिथून आपल्याला निघायचं आहे मुंबईला. अलिबागमध्ये आलो आणि जर आपण इकडची ऑथेंटिक फिश थाली ट्राय नाही केली तर सगळंच अधुरं आहे. सो म्हणूनच आज आपण आलो आहोत श्री दत्तकृपा रेस्टॉरंटमध्ये आणि आपण इथे ट्राय करणार आहोत पॉपलेट थाली. सो लवकरच येते आपली थाली. मी तुम्हाला दाखवतो ती कशी आहे ती. जाम भूक लागली आहे. सो आपली थाळी आलेली आहे आणि या थाळीमध्ये आहे पॉम्फ्रेट, सुका जवळा, कोळंबीचा रस्सा, राईस आणि तांदळाची भाकरी आणि ऑल टाईम फेवरेट आपली सोलकढी. सो आता मी तुम्हाला सांगतो आपला पॉम्फ्रेट कसा झाला आहे ते. खरोखरच एकदमच मस्त आहे, खूप भारी आहे. जर अलिबागला येऊन तुम्ही हे मिस केलात ना तर तुमचं अलिबागला येणं व्यर्थ आहे. ही ग्रेव्ही आहे कोळंबीची, तिच्यातून ट्राय करूया आपण. ग्रेव्ही कशी झाली ती बघूया. म्हणजे एकदम परफेक्ट आहे. म्हणजे आपण काही ह्याच्यातून दोष काढूच शकत नाही. जवळा तर आपला ऑल टाईम फेवरेट आहे. सो आता आपलं जेवण वगैरे करून सगळं झालेलं आहे आणि जेवण पण खूप छान होतं, झकास होतं, मस्त होतं. हायली रिकमेंडेड. जेव्हा कधी तुम्ही अलिबागला याल या हॉटेलला नक्कीच व्हिजिट करा. हे अलिबाग सिटीमध्येच आहे, PNP ऑफिसच्या एकदम अपोजिट साईडला. सो नक्की व्हिजिट करा. आणि हा व्लॉग मी इथेच संपवतो आहे कारण की आता आपण निघतो आहे मुंबईला. ऑलरेडी काळोख खूप झालेला आहे त्यामुळे मी तुम्हाला काही दाखवू पण शकत नाही. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, पित राहा, मस्त राहा, चुस्त राहा आणि तंदुरुस्त राहा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.